दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ईपीएस पेन्शनर्सचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे। यासाठी धुळे येथील क्युमेन क्लब जवळ लाक्षणिक उपोषण व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। मागणीची दखल न घेतल्यास नो पेन्शन नो वोट, अबकी बार वोट की चोट असे म्हणत सरकारने टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नये असा इशारा यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनात पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारला जर 7,500 रुपये किमान पेन्शन देणे शक्य नसेल किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीचे असेल तर सरकारने अंतरिम पेन्शन म्हणून तुर्तास 5,000 रुपये महागाई भत्त्यासह लागू करावे। इथपर्यंत चर्चा झाली असताना देखील सरकार या प्रश्नावर गंभीर दिसत नाही। तुटपुंजा पेन्शन मध्ये जगावे तरी कसे असा प्रश्न पेन्शनर्सला पडलाय। बोला। मी AY सोनवणे, धुळे जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष। EPS पेन्शनधारक मध्ये प्रचंड संताप झालेला आहे। कर्मचारी निवृत्त वेतन योजना 95 अंतर्गत 75 लाख निवृत्त पेन्शनधारक समाविष्ट आहेत, ज्या खाजगी क्षेत्रातील केंद्र राज्य सरकारचे उपक्रम, सहकारी क्षेत्र, परिवहन मंडळ, विद्युत मंडळ, मध्यम क्षेत्रे तसेच सहकारी बँका यांच्यातून निवृत्त झालेले कर्मचारी यांनी दरमहा 417, 541, 1250, आता 1500 असे दरमहा कपात करून देत आहेत। म्हणजे सरकारने जसे जसे ठरवून दिले त्या टप्प्यात वाढ करून देत आहेत, पण तरीही आमच्या EPS पेन्शनरांना मिनिमम म्हणजे ॲव्हरेज 1250 पर्यंत पेन्शन मिळते। म्हणजे साधारणतः 500 ते 3000 पर्यंत पेन्शन या संघटनेत आम्हाला मिळते। त्या संदर्भात आम्ही गेल्या 6 वर्षापासून सतत आंदोलन करतोय, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय। आंदोलनाचे असे उपक्रम होते किंवा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राष्ट्रपतींना आमची इच्छामरणाची इच्छा प्रदर्शित केली आणि त्यासाठी आम्ही रक्ताने सह्या करून निवेदन दिलेलं आहे। दरम्यान आचारसंहितेपूर्वी EPS पेन्शनर्सचा प्रश्न सोडवा, अन्यथा निवडणुकीत टोकाची भूमिका घेऊ असा इशारा EPS पेन्शनर्स तर्फे देण्यात आलाय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।